आज आमच्या घरात पावभाजी केलती आणि चुलीवर पावभाजी केल्यामुळे चव तर शेवटच लागती। तर रामकृष्ण हरी मंडळी, आधी पावभाजीसाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या आणि मसाले घेतलं आणि सगळ्या भाज्या चिराय चालू केल्या। मग सगळ्या भाज्या चिरून झाल्यावर बटाटूवरची सालं काढली आणि बटाटूवरची सालं काढून झाल्यावर मम्मीने सगळं बटाटू चिरून घेतलं। मग सगळ्या भाज्या गरम पाण्यात शिजवायच्या होत्या म्हणून चुलीवर भांड ठेवून त्यात गरम कराय पाणी ओतलं आणि पाणी गरम होई तोपर्यंत मम्मीने टोमॅटो चिरून घेतलं आणि पण्याला कांदा आणाय सांगितलं। पण्यान डायरेक्ट कांद्याची बुट्टी आणली, तेवढ्या चुलीवर ठेवलेलं पाणी गरम झालं आणि याच गरम पाण्यात सगळ्या चिरलेल्या भाज्या शिजत टाकल्या। सगळ्या भाज्या तर शिजत टाकल्या, पण वाटाणं शिजत टाकायचं राहिलेलं। मग पण्यानं वाटाणं खाईत खाईत भांड्यात शिजत टाकलं आणि मी तोपर्यंत पप्पाने आणून ठेवलेलं पाव आणलं। मग भाजी शिजल्यावर भांड चुलीवरनं खाली उतरलं आणि भाजीत उरलेलं सगळं पाणी काढलं। त्यात आमच्या पण्याचं कुठं डोकं चालेल काय सांगता येत नाही। तिनं डायरेक्ट भाजी मॅश कराय तांब्या घेतला आणि सगळी भाजी व्यवस्थित मॅश केली। ह्याला म्हणतात गावाकडचं जुगाड, म्हणजेच टेक्नॉलॉजी। आता भाजी करायसाठी परत भांड चुलीवर ठेवलं आणि तेल गरम करून कांदा, टोमॅटो आणि सगळं मसाला भांड्यात टाकून गिरवी शिजवून घेतली। मग पावभाजीची गिरवी तयार झाल्यावर त्यात मॅश केलेली भाजी टाकली आणि थोड्याच वेळात भाजी पण तयार झाली। मग सगळं पाव भाजून घेण्यासाठी चुलीवर तवा ठेवला आणि तव्यावर बटर टाकून पाव भाजून घेतलं। मग भाजलेलं पाव, कांदा, लिंबू आणि भाजी ताटात घेतली आणि भाजीवर लिंबू पिळून आणि कांदा टाकून पण्यानं भाजी खाऊन बघितली। पावभाजी चुलीवर केल्यामुळे विशेष झालती आणि गावाकडची चव पावभाजीला आलती। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जाता पेजला फॉलो आणि लाईक करा।